फिर तो उसका नेपाल है पशुपतिनाथ। हाँ है कि नहीं? आज धड़ गया केदारनाथ में। ओके। तो वो नीचे पड़ा जमीन में डूब। उसने कहा अब मैं नमस्कार मित्रांनो, मी राहुल पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय। तर मित्रांनो, तुम्ही कालची व्हिडिओ बघितलीच असाल। तर आजचा आपला प्रवास सुरू झालाय हरिद्वारवरून रामकुंडकडे रामकुंडकडे जायचं आहे। तर तिथून पुढचा प्रवास आहे। तर आता बघू प्रवास कसा होतोय तो आपला। मंगल मूर्ती। तर मित्रांनो, आता हरिद्वारवरून आम्ही आता ऋषिकेशला आलोय। तर चला ऋषिकेश फिरूया। आता ऋषिकेशला बघू काय काय ते, आणि मग नंतर पुढचा प्रवास आहे आपला। तर चला बघूया ऋषिकेश। तर मित्रांनो, आता आपण ऋषिकेशला आलोय। तर ऋषिकेशला तुम्हाला केदारनाथच नाही, पण तुम्ही चारधाम यात्रा सुरू करतात तर ऋषिकेशला तुम्हाला येऊन तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे सर्व व्हेरिफिकेशन करावं लागतो। तर अगोदर आले तर व्हेरिफिकेशन इथे करून घ्यायचं आणि त्याच्या पुढचा प्रवास नंतर सुरू करायचा। तर चला आम्ही व्हेरिफिकेशन करून घेतो आणि त्यानंतर भेटतो। तुम्ही बघू शकता सुलतान, आमचा सुलतान मिर्झा तकलीफ झालेला आहे। मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देता हूं।
मित्रांनो तुम्ही हा पाहिला तो आता 2 नद्यांचा संगम होता तो देवकाळच्या इथे. तर इथे 2 नद्या एकत्र येतात. सुरूच तर मित्रांनो ट्रॅफिक लागली इथं. शक्यतो इथं एखादी दरड कोसळली असा शक्यता बजावता येते. तर बघू आपण पुढे जाऊन काय लॉचा झालाय तो. मित्रांनो तुम्ही बघू शकता नजारा. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, 3 वाजलेले आहेत. रामपूरला होतो आम्ही आता केदारनाथला जायला निघालो, पण राहुल अजून झोपलाय. काय बोलणार त्याला आता बघूया, त्याला उठवतोय.
राहुल, अरे राहुल उठ, गुड मॉर्निंग. आपल्याला जायचंय, तुझे फ्रेंड्स वाट बघते सर्व. राहुलला उठवतोय आम्ही आता. बार बार झूठ बोलो. उठ रे, बोल काहीतरी. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज थोडी जास्त झोप लागली. वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या एक्टिंग. आणि माझ्या मित्रांनी आज व्हिडिओची सुरुवात केली. तर चला मग, आज रामपूरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण केदारनाथची ट्रेकिंग करणार आहोत. तर चला मग भेटू आता ट्रेकिंग सुरू करताना. आता फ्रेश होऊन घेतो आणि रेडी होतो आणि मग नंतर ट्रेकिंग करतानाच भेटू तुम्हाला. चला. अजून आलो तर जाऊ थांबा गरम पाण्यासाठी. अरे कहना क्या चाहते हो. तर मित्रांनो, तुम्ही केदारनाथला येतात तर तुम्हाला गरम पाण्यात आंघोळ करायची असेल तर तुम्हाला गरम पाण्याची सोय करून यावं लागेल घरूनच. कारण इथे गरम पाणी भेटण्यासाठी खूप सारा इश्यू आहे. कुठल्याच हॉटेलला आणि लॉजिंगमध्ये सहसा करून गरम पाणी भेटत नाही. तो बाहेरून घ्यावा लागतो. आपल्याला 50 ते 100 रुपये एक बादलीने पाणी घ्यावं लागतो. तर हा एक विचार करा, येताना तुम्ही गरम पाण्याची जर किटली आणली पाठी जी गरम करता येते आपल्याला पाणी, तर खूप बरं होईल. तर केदारनाथला कधी येत असाल तर हा विचार नक्की करा की आपल्याला गरम पाण्याची सोय अगोदर आपण घरून निघतानीच करावी लागेल. तर एवढं सांगायचं होतं. तर भेटू आपण परत एकदा नंतर आंघोळ वगैरे झाल्यावरती. चला. भगवान शंकर जब वहाँ गए थे ना, तो उनके कौरव पांडवों का युद्ध हुआ. बरोबर तो भाई बहन सब मारे गए आपस में. बरोबर. भगवान ने उनके लिए कहा तुम पर बुत रचल लगे. तुमने मामा का मारा, फूफू का मारा, ये मारा, तुम पे जो है बुत रचल लगे. तो इसलिए तब भगवान शंकर, वो विष्णु कृष्ण भगवान ने कहा कि तुम शंकर भगवान की वो करो, कोई वही इसको दूर कर सकते पाप. तो वो चलते आए. वो काशी से आए, मथुरा आए, वैसे चलते गए. तो जहाँ जहाँ शंकर भगवान रुकते गए वहाँ वहाँ शिवलिंग तैयार है. बरोबर. जैसे मदमेश्वर है, सोमनाथ है, ऐसी जगह है. वो ऐसे चलते गए. पांडवों ने पीछे नहीं छोड़ा. लास्ट आया वो केदारनाथ. वो गुप्त काशी में एक बार वहाँ छुप गया था. इसीलिए यहाँ नीचे गुप्त काशी नहीं सुना रहा. उधर कौन छुपे थे. अरे वहाँ भी छुप गए वो पांडव. नहीं, शंकर भगवान. ओके. इसीलिए उसका गुप्त गान बोलते हैं, काशी बोलते हैं. ओके. बस. तो उसके बाद वहाँ से चले तो फिर केदारनाथ में गए. तो भगवान शंकर ने उनको अपने माया के रूप से खाली भैंस दिखाई दिया. समझ ले. तो भीम ने बोला यार ये सारी भैंस हुई कहाँ से. इसलिए एक टांग उसने यहाँ रखे, एक वहाँ रखा. उन सबके लिए बोला कि इनको मेरी नीचे, जो भगवान होगा वो कभी नहीं जाएगा नीचे. हैं? आखिरी शंकर भगवान को प्रकट होना पड़ा, दर्शन देने पड़े. तो उनका उसका ये हुआ कि उसने कहा अब तुम्हारा कुछ हरण या तुम्हारा पाप हरण इसलिए होगा कि तुम मेरा चौथर मानो. समझ. इसीलिए शंकर भगवान में जो है घी तेल लगता है. हाँ तो सिर तो उसका नेपाल है, पशुपतिनाथ हाँ है कि नहीं. धड़ गया केदारनाथ में. ओके. तो वो नीचे पड़ा जमीन में डूब. उसने कहा अब मैं यहाँ पर समाधि ले लेता हूँ. इसीलिए केदारनाथ में जब शिवलिंग के कहीं पर भी हो ना, तब उसके कपाट बंद होते हैं, उसको समाधि दी जाती है. इसके कपड़ बंद. हाँ. गुप्त काशी में थे. केदारनाथ में ऐसा ही होता है कि जब शंकर भगवान की वो हो जाती है ना तैयारी, हाँ तो केदारनाथ में भी ऐसे होता है. वो लास्ट पट बंद होने के समय उसको समाधि दी जाती है. पहले तो उसको ठीक ठाक नहा धोआ के फिट करना है. समझ गए. फिर उसके ऊपर भूसा नहीं होता, वो धान का कुट्टा, उसको बिठाया जाता पूरा. और उसके बाद उसमें चादर डाली जाती. बरोबर. थँक्यू अंकल. तुम्ही आता ऐकलेलं आहे केदारनाथ बद्दल सर्व काही मस्त सांगितलं. इनका सब पैसा रहता है.
तर मित्रांनो आता आपण गौरीकुंडला चाललेलो आहे. गौरीकुंडवरून आपल्याला सोनप्लायरला जायचंय. आता आपण गाडीमध्ये इथून गाडी करणार आहोत आणि गाडीमध्ये बसून सोनप्लायरला जाणार आहोत. त्यानंतर तिथून मग आपलं केदारनाथची ट्रेकिंग सुरू होईल. तर चला मग आता आपण गाडी बघू कुठे भेटते ते आणि गाडीमधून आपण सोनप्लायरला जाऊ आणि तिथून मग ट्रेकिंग सुरू करू. तर तुम्ही आहात माझ्यासोबत. तर आज व्हिडिओ कंटिन्यू राहा. आज खूप मजा येणार आहे तुम्हाला आणि खूप एन्जॉय होणार आहे. तर चला भेटू पुढे आपण.